क्लिनिंगची सुरुवात मी आता सुरू करणार आहे बेडरूमपासून आणि इकडे आहे इहूसुद्धा मला मदत करणार आहे. तर इकडे तुम्ही पाहताय पाठीमागे डक आहे. तर डकमध्ये हे सामान ठेवलेले ते पण व्यवस्थित अरेंज करायचे, झटकून वगैरे घेणार आहे. आणि त्यानंतर ह्या पोटमाळ्यावरचं सामान ते सुद्धा झटकून वगैरे मीठ व्यवस्थित ठेवून देणार आहे. आणि हे सगळं क्लिनिंग करायचे आहे. पावसामुळे जो बुरा आलेला होता ना, तो जरा आता व्यवस्थित करून साफसफाई करून घेणार आहे. फॅनची सुद्धा क्लिनिंग करायची आहे. आणि यामध्ये मला इहू आता हेल्प करणार आहे. हो ना इहू? चला मग आपण हे आता क्लीन करून घेऊ. सर्व बेडरूमपासून सुरुवात झालेली आहे क्लिनिंगची. हाय. तर हे तुम्हाला दाखवलं आहे ते बिफोर क्लिनिंग आहे. आफ्टर क्लिनिंग तुम्हाला पुन्हा दाखवणार आहे कसं अरेंज केलेलं आहे ते. आणि हे कपड्यांचं स्टँड याचं हे इग्नोरच करा. सध्या त्याला जागा मी व्यवस्थित करीन त्यावेळेस तुम्हाला डकमध्ये आता किती छान दिसतंय की नाही. मग अशी इतकं सामान होतं त्यातलं बरंचसं मी डिस्कार्ड करून ठेवलेलं आहे आणि जे लागतं तेवढंच ठेवलेलं आहे. त्यासोबतच इकडं पोटमाळ्यावर जे पानावर तुम्ही पाहताय ती निम्मीच प्लेस आहे ती खाली झालेली आहे. अशी आपली रूम रेडी झालेली आहे, क्लीन झालेली आहे. आता राहिलेलं आहे फक्त किचनचं मला सर्व आवरून घ्यायचं आहे. काही सामान वगैरे आहे ते. आणि काल आम्ही फटाके आणले, तिच्यासाठी पॉपअप आणले आहे. तर किती फटाके वाजवलेत सकाळी पण संध्याकाळचे, म्हणजे काल संध्याकाळीसुद्धा तिने वाजवलेले. तर सगळ्या दारामध्ये आणि अंगणामध्ये असे फटाक्यांचा पाऊस पडलेला आहे. आणि त्यात वरतून पाऊस चालू आहे. हो सुनते. तर आज धनत्रयोदशीचं काय करणार आहे, तर हा छोटासा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असणार आहे आज मी काय दाखवणार आहे. तर आज मस्तपैकी धनत्रयोदशीची मी पूजा कशी करते, डेकोरेशन मी करणार आहे खास करून. आणि ते तुमच्या मला शेअर करायचं आहे. त्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे आणि अगदी मनापासून ते करणार आहे. पहिल्यांदाच करते, घरी पण मी करत असते. आणि इकडे इहू आलेली आहे. आणि आम्ही नेलपेंट लावलेले आहे, रेडी पण झालेलं ओके नाही का. छोटे दोघींनी नेलपेंट लावलेली आहे. चला तर मग आता तुम्हाला काही दिवसांपूर्वी मी डेकोरेटिव्ह दिवे हँगिंगवाले ते मी मागवले होते. तर ते आलेले आहेत आणि मी अजूनपर्यंत ते ओपन केले नव्हते. म्हटलं आता धनत्रयोदशीच्या दिवशीच मला ते लावायचे आहेत. आणि वसुबारस होतं त्या दिवशीला मी काय केलं, लाईटिंग वगैरे आम्ही आधीच लावून घेतलेले होते आणि दिवे वगैरे लावले होते त्या दिवशी. पण म्हटलं आता हे आहे ते धनत्रयोदशीच्या दिवशी लावूया. तर आता ते ओपन करते. पार्सल आलेलं आहे. कसं आहे मला माहीत नाही, आय थिंक क्वालिटी चांगली असायला हवी. बघितल्या ॲमेझॉनवर मला पसंत पडलेलं होतं. तर म्हटलं चला आता तेही तुमच्यावर शेअर करते कोणत्या प्रकारची हँगिंग आहे तर. आणि क्वालिटी कशी आहे ते पण मला कळेल. पहिल्यांदाच मागवते, मला माहीत नाही आहे. ठीक आहे, एक मिनिट ना. आणि इहूसुद्धा माझ्यासोबत अनपॅकिंग करत आहे. अच्छा, तर हे असे आहेत. ओके, तर हे असे आहेत. दिवे आपण ते मेणबत्तीचे दिवे आहेत ना ते आपण लावू शकतो हँगिंग. आणि हे हँग करायचं आहे या पद्धतीने. बघूया. आणि मला थोडीशी क्वालिटी जरा इथे बेंड झालेला आहे. क्वालिटी थोडीशी मला हे वाटते लो वाटते, थोडीशी मटेरियल थोडंसं लो आहे. आपण असं दाबले किंवा बेंड केलं तर लगेच बेंड होते. पण ठीक आहे, नाही म्हटलं हे बाजूला सर ना मग नाही म्हटलं तरी आपल्याला डेकोरेटिव्ह काहीतरी हवं असतं. पण ठीक आहे, आता ह्या वेळेस मागवलं आहे तर गिफ्ट करायलाच हवं. लावून बघते. 2 आलेले आहेत. आणि दुसरं पण आहे पार्सलचा. त्याची क्वालिटी कशी आहे आणि कसं आहे ते तुम्हाला दाखवते. थांब ना बाळा मागं सर. इहू काही करून देत नाही. खरंच व्हिडिओ करायचा कंटाळा येतो. मध्ये करत असते, काहीच तुमच्याबरोबर शेअर करू शकत नाही. अशी गंमत झाली आता माझी खरं. आणि सगळं माझ्यासोबत तिला करायचं असतं, मला पण करायचं. त्यामुळे तिला करायचं ते ठीक आहे, ती शिकते. पण काही गोष्टी अशा असतात की मग थोड्याशा हानिकारक पण असू शकतात. मग त्यासुद्धा तिला करायचं असतं. म्हणून मी
शक्यतो नाही करत व्हिडिओ लगेच, आणि ती असतेच, व्हिडिओ हलवते, कॅमेरा बटणं दाबते. अच्छा, तर हे याच्यात काय माहीत नाही आहे, थर्मोकॉलमध्ये पॅकिंग आहे. आणि वाव, हे तर छान आहे. कमळासारखं आहे. वाव, किती छान आहे. थांब ना एक मिनिट, मला यांना दाखवू दे तर खरी. तर हे कमळाचा आकार आहे आणि याच्यामध्ये दिवा आहे. तर हाच दिवा लावायसाठी आपली पणती लावायची आहे. बघूया, पकड नीट व्यवस्थित ठेव. काय आहे की आपण एवढे वस्तू मागवतो आणि मुलांच्या हातामध्ये दिलं ना तर खराब करतात, म्हणून थोडीशी काळजी घ्यावी लागते. खूप मस्त आहे. अच्छा, म्हणजे हे कमळाच्या मध्ये बरोबर मध्ये, थांबा एक मिनटं, असं ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये आपण दिवा म्हणजे दिवा पणती ठेवू शकतो. आणि किती छान दिसेल ना, डेकोरेटिव्ह पण आहे. आपण घरात सुद्धा लावू शकतो, मंदिरात देवघर आहे त्याच्यासमोर. आणि जर आपण मोठी रांगोळी काढली तर बाहेर सुद्धा लावू शकतो. किती छान आहे ना, मस्त आहे. बाई थांबता कमी मिनटं. तर ह्या गोष्टी मला तुमच्यावर शेअर करायच्या होत्या. चला, आता संध्याकाळी रांगोळी काढणार आहे, त्यावेळेस मी रांगोळी काढून झाल्यानंतर मग ते लावून देणार आहे. टिंग टिंग. संध्याकाळ झालेली आहे. माझा चहा वगैरे उरकून आता मी काय केले की रांगोळी काढायला जाणार आहे. तर रांगोळी तुमच्यावर शेअर करते. पण मला रांगोळी काढायला खूप आवडतं, तर आजची रांगोळी तुमच्यावर नक्की शेअर करणार आहे. चला तर रांगोळी काढून घेते आणि मग बोलते. तू खाली ठेवते, जा बाप्पा करा, बाबासोबत जा, बस इथं वाटी करा बाबा, हात जोडा. चल, जेवण झाली.
झाली. आता आम्ही आलो बाहेर फटाके वाजवायला आणि सगळ्यांनी इकडे आता फटाके वाजवायला सुरुवात केलेली आहे. आम्ही पण आता वाजवणार आहे. इहू पण वाजवणार ना. विजलं तर दिवा इकडे आहे. दिव्यालाच लावते. सर तर ही एक आहे आणि ही असं असतं हे की नाही. आता भुईचक्र वाजवायचे आपल्याला. तिने एकत्र ठेवलं. हो साईडला करायचं ना. आता मागे सरक. भुईचक्र आम्ही वाजवणार आहोत. वेळ घेतोय पेटवण्यासाठी. तर अशी आमची दिवाळी सुरू झालेली आहे. मागे सर की हो तरीही उड्याला मारत येते. इकडे तिकडे उड्या मारते. आम्ही आता किती पाऊस वाजवलेत आणि भुईचक्र वाजवले. हॅपी दिवाळी टू ऑल. मागे सर असं हातात पकडायचं. हे असं लय हलवू नको. पुढे पकडू नका. हां वाजवायचं. चला. एक्साइटेड खूप आहे ती पण नाही हात लावत. हां ये दिन दिन दिवाळी. गाई म्हशी कोणाच्या. लक्ष्मणाच्या. लक्ष्मण कोणाचा. आई बाबाचा. हॅपी दिवाळी. संपलंय बाळा. वरती का हो गोल गोल फिरव. इकडे बघ माझ्याकडे बघ. वाजवायचे अजून. तिकडे पुढे फेक. लांब फेक. तर हा होता माझा धनत्रयोदशीचा ब्लॉग. तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. तुमचं आयुष्य सोन्यासारखं उसळून निघो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत हॅपी धनत्रयोदशी. स्वतःवर प्रेम करायला विसरू नका. बाय बाय.